नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 22वा पाठ वाढ आणि व्यक्तिमत्व विकासाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे. त्यासाठी त्याने आतापासून काय तयारी करावी? उत्तर, प्राणीशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यासाठी कबीरला विज्ञान विषयात आवड असली पाहिजे. निरनिराळ्या पुस्तकांतून, मासिकांतून व चित्रमालिकांमधून प्राणी जगतातील माहिती कबीर नियमितपणे मिळवली पाहिजे. प्राण्यांचे व पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. प्राणीशास्त्र विषय महाविद्यालयात विज्ञान शाखेकडे शिकवला जातो. यासाठी आत्तापासून त्यांनी गुणवत्तेवर लक्ष देऊन अभ्यास केला पाहिजे. प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा. त्यामधील अ आहे, सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्या विविध अवयवांमध्ये कोणकोणते कौशल्य विकसित झालेले दिसतात? उत्तर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सायकल चालवण्यासाठी सशक्त पायांची गरज असते. सायकलचा तोल सावरण्यासाठी सर्व शरीराला काम करावे लागते. हातांनी हँडल पकडून जेथे हवे तेथे वळवण्यासाठी चपळपणा हवा. डोळे सतत सावधानता बाळगून सायकल पुढे न्यायला मदत करतात. त्यामुळे हात, पाय, मान, डोळे यांच्यात विविध कौशल्य विकसित व्हावी लागतात. 2. सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे. तिच्या पुढील जीवनातील कामात ते आत्ता शिकत असलेली कोणती कौशल्य उपयोगी पडणार आहेत? उत्तर, अन्नपदार्थांची माहिती, स्वयंपाकांच्या विविध कृती, मालसामानांचे बाजारभाव, ग्राहकांची आवडनिवड, हॉटेलमधील वातावरण आरोग्यपूर्ण व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी, या सर्व गोष्टी सुमनला भविष्यकाळात यायला पाहिजे. त्यासाठी आता तिला अभ्यास करणे, वाहनसामान आणणे, जेवण करण्याची माहिती घेणे ही कौशल्ये उपयोगी पडतील. तसेच हॉटेल चालवण्यासाठी सुमनला अनेक माणसांची गरज पडेल. त्यामुळे सर्वांशी जोडून घेऊन एकत्रितरित्या काम करण्याची क्षमता सुमनला आत्मसात करावी लागेल. आत्तापासून जेव्हा जेव्हा एखाद्या हॉटेलला सुमन भेटते तेव्हा तिने हॉटेलच्या निरनिराळ्या बाबींचे निरीक्षण करणे चालू करायला पाहिजे. प्रश्न 3, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. अनुवंशिकता म्हणजे काय? उत्तर, आपल्या आई वडिलांसारखी शारीरिक लक्षणे आपल्या जन्मता येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात. 2. बालवर्गातील मुले व 5वीचा विद्यार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा. उत्तर, बालवर्गातील मुले 3-4 वर्षांची असतात. त्यांची उंची व शारीरिक ताकद कमी असते. त्यांना शाळेत एकटे जाता येत नाही. त्यांची समजही कमी असते. 5वीचा विद्यार्थी 9 ते 10 वर्षाचा असल्याने मोठा झालेला असतो. त्याची उंची, शारीरिक, मानसिक क्षमता वाढलेली असते. तो शाळेत एकटा येऊ जाऊ शकतो. मैदानी खेळ खेळतो. पैशांचे हिशोब करू शकतो. त्याचे बालवर्गातल्या मुलांपेक्षा अनेक नवीन कौशल्ये आत्मसात केलेली असतात. 3. जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात? उत्तर, जन्मतः आपले वजन 2 ते 3 किलोपर्यंत असते. प्रौढ होईपर्यंत ते पुरुषात 50 ते 60 किलो होते, तर स्त्रियांचे 45 ते 50 असते. उंचीतही खूप फरक असतो. जन्मतः हातापायात ताकद नसते. तरुणपणी हे सर्व अवयव सक्षम होतात. मेंदूची वाढ जन्मापासून ते 6 वर्षापर्यंत होते. प्रौढावस्थेपर्यंत आपल्या मेंदूत खूप बदल होतात. 4. तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही 3 कौशल्ये लिहा. उत्तर, मी सायकल चालवणे, सुंदर असे चित्र काढणे, वेगवेगळे खेळ खेळणे, चित्र रंगवणे यांसारखी कौशल्ये आत्मसात केली. 5. शारीरिक वाढ कशाला म्हणतात? उत्तर, शरीराच्या उंचीत आणि वजनात वाढ होणे याला शारीरिक वाढ म्हणतात. शरीराच्या क्षमतात व ताकदीत पण शारीरिक वाढीमुळे फरक पडतो. प्रश्न 4, चूक की बरोबर ते लिहा. त्यामधील पहिला आहे,
नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते. उत्तर आहे बरोबर. पुढच्या चूक बरोबर आहे. जन्मतःच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात. उत्तर आहे चूक. जन्मतः केलेली नसतात. तिसरी चूक बरोबर आहे. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करीत नाही. उत्तर आहे बरोबर. स्वतःची कामे आपण स्वतः सगळेच करीत नाही. चौथा आहे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. उत्तर आहे चूक.